आजच्या घडीला बाजारात एक अशी हालचाल सुरू आहे जी प्रत्येक गुंतवणूकदाराला थांबून विचार करायला भाग पाडतेय। काही दिवसांपूर्वीच ज्या सोन्या चांदीच्या दरांनी सर्व रेकॉर्ड मोडले होते तेच दर आता हळूहळू खाली येताना दिसतायत। आणि ही साधी घसरण नाहीये, ही अशी घसरण आहे जी मनात शंका निर्माण करते, भीती निर्माण करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय होणार याचं मोठं प्रश्नचिन्ह उभं करते। MCX मध्ये चांदीच्या किमतीत मोठी पडझड झालीये। फक्त एका दिवसात नव्हे तर सलग काही सत्रांमध्ये चांदीनी तब्बल 2500 रुपयांपेक्षा जास्त घसरण नोंदवलीये। विचार करा, ज्यांनी अगदी उच्च दरात चांदी घेतली त्यांची सध्या काय अवस्था असेल। त्याचवेळी सोन्यानेही घसरण दाखवली आहे। जरी ती चांदी इतकी तीव्र नसली तरी ती दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये। सध्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत जवळपास 500 रुपयांपर्यंत घसरण झालीये। आता तुम्ही म्हणाल हे सगळं अचानक का घडतंय? कारण काही दिवसांपूर्वीच बाजारात तेजीचं वातावरण होतं। सर्वत्र चर्चा होती की सोने आणि चांदी अजून महाग होणार, लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत होते। पण अचानक हा ट्रेंड बदलला आणि इथूनच खरी कथा सुरू होते। MCX वर सध्या 1 किलो चांदीचा दर सुमारे 2,48,170 रुपयांच्या आसपास चालू आहे आणि यात तब्बल 2,330 रुपये प्रति किलोची घसरण झाली आहे। ही संख्या फक्त आकडा नाहीये, ही त्या लोकांची चिंता आहे ज्यांनी मोठ्या आशेने गुंतवणूक केली होती। चांदीनी याच दरम्यान 2,48,170 रुपये प्रति किलोचा लो आणि 2,51,639 रुपये प्रति किलोचा हाय बनवला आहे। म्हणजेच बाजारात खूप मोठी अस्थिरता आहे। दर वर जातात आणि लगेच खाली येतात आणि अशा वेळी योग्य निर्णय घेणं खूप कठीण होतं। दुसरीकडे सोनेही याच पॅटर्नवर चालत आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर MCX वर सुमारे 1,53,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे। यात 385 रुपयांची घसरण झालीये। सोन्याने 1,53,800 चा लो आणि 1,55,788 चा हाय टच केला आहे। म्हणजेच सोन्याच्या दरातही स्थिरता नाहीये। आता तुम्ही विचार करत असाल की वेगवेगळ्या शहरांमध्ये काय परिस्थिती आहे, कारण अनेकदा लोकांना वाटतं की त्यांच्या शहरात दर वेगळे असतील। काही ठिकाणी सोने स्वस्त आहे तर काही ठिकाणी चांदी महाग आहे। उदाहरण द्यायचं झालं तर पटनामध्ये सध्या सोने आणि चांदी दोन्ही तुलनेने स्वस्त मिळत आहे, तर दुसरीकडे भोपाळ आणि इंदोरमध्ये दोन्ही धातू महाग आहेत। हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते, बाजार स्थिर नाही। आणि जेव्हा बाजार स्थिर नसतो तेव्हा सर्वात जास्त घाबरलेले असतात ते म्हणजे गुंतवणूकदार, कारण त्यांना समजत नाही की आता पुढे काय करायचं, विकायचं का, थांबायचं का, की अजून गुंतवणूक करायची। आणि हाच तो टप्पा आहे जिथे अनेक लोक चुकीचे निर्णय घेतात आणि त्याची किंमत त्यांना मोठ्या नुकसानीतून चुकवावी लागते। आता इथेच ही कथा आणखी गंभीर होते, कारण फक्त बाजारातील आकडे बदलत नाहीत तर त्यामागे जगातील मोठ्या घडामोडी देखील कारणीभूत असतात। आणि सध्या जग एका अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभा आहे। एकीकडे अमेरिका सतत इराणवर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे इस्रायलही प्रचंड बॉम्ब हल्ले करत आहे आणि इराण देखील तितक्याच जोरात प्रत्युत्तर देत आहे। म्हणजेच परिस्थिती पूर्णपणे युद्धजन्य झाली आहे। आणि इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा जगात युद्धाचं वातावरण तयार होतं तेव्हा सोने आणि चांदीच्या किमती वाढतात, कारण लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात। सोने हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानलं गेलं आहे, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे। सध्याच्या परिस्थितीत जिथे सर्वांना वाटत होतं की सोना आणि चांदीचे दर झपाट्याने वाढतील, तिथे उलट घडत आहे, दर खाली येत आहेत आणि हेच सगळ्यांना चकित करत आहे। आता प्रश्न उभा राहतो, असं का होतंय? काही तज्ञ सांगतात की जागतिक अर्थव्यवस्थेत इतर घटक जास्त प्रभाव टाकत आहेत, जसं की डॉलरची ताकद, व्याजदर आणि गुंतवणूकदारांचा बदललेला दृष्टिकोन। अनेक मोठे गुंतवणूकदार सध्या सोन्या चांदीतून पैसे काढून इतर क्षेत्रात गुंतवत आहेत, त्यामुळे मागणी कमी होते आणि दर खाली येतात। पण ही फक्त एक बाजू आहे। दुसरी बाजू अजून जास्त चिंताजनक आहे, कारण जर ही घसरण अशीच सुरू राहिली तर पुढील काही दिवसात दर आणखी खाली जाऊ शकतात आणि यामुळे बाजारात घबराट वाढू शकते। अनेक छोटे गुंतवणूकदार आधीच नुकसान सहन करत आहेत। काहींनी उच्च दरात खरेदी केली आणि आता ते तोट्यात आहेत, आणि जे अजून गुंतवणूक करायचा विचार करतायत ते संभ्रमात आहेत, कारण त्यांना भीती वाटते की त्यांनी आज गुंतवणूक केली आणि उद्या दर आणखी खाली गेले तर। हे सगळं एक मानसिक खेळ बनतो। बाजार फक्त आकड्यांचा खेळ नसतो, तो भावना, भीती आणि अपेक्षांचा देखील खेळ असतो। आणि अशा वेळी योग्य माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण चुकीच्या माहितीवर घेतलेला निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतो। त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदार सध्या एकच प्रश्न विचारतोय, पुढे काय? दर पुन्हा वाढतील का की अजून खाली जातील? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण पुढच्या भागात करणार आहोत, कारण तज्ञ काय म्हणतात, बाजार कुठे जाऊ शकतो आणि तुम्ही काय निर्णय घ्यायला हवा, हे सगळं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग, पुढे काय होणार?
कारण प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात सध्या हाच प्रश्न फिरतोय आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपण तज्ज्ञांकडे पाहतो. बाजारातील अनेक एक्सपर्ट्स सध्या सावध भूमिका घेत आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे की सोन्याचे दर अजून खाली जाऊ शकतात. काही अंदाजांनुसार 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.5 लाखांच्या खाली जाऊ शकतो आणि जर असं झालं तर ही मोठी घसरण मानली जाईल. त्याचवेळी चांदीबाबतही असंच चित्र दिसत आहे. चांदीचे दर अजून खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बाजार कधीच सरळ रेषेत चालत नाही, तो वर खाली होत राहतो. त्यामुळे घसरण म्हणजे कायमचं नुकसान असं नाही. अनेक वेळा घसरण ही संधी असते, पण ही संधी ओळखण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य माहिती असणं खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर ही घसरण तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते, कारण तुम्हाला कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळते. पण जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर ही घसरण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, कारण बाजार कधीही अचानक वळण घेऊ शकतो आणि अशा वेळी चुकीचा निर्णय घेतला तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम. घाईघाईत निर्णय घेऊ नका. बाजाराचं निरीक्षण करा आणि माहितीच्या आधारावरच निर्णय घ्या, कारण शेवटी बाजारात टिकून राहणं हेच सर्वात मोठं यश असतं. आणि ज्यांनी संयम ठेवला, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, तेच शेवटी जिंकतात. पण एक गोष्ट नक्की आहे, सध्या बाजारात जे काही चाललं आहे ते पुढील काही दिवसात मोठे बदल घडवू शकतं. त्यामुळे डोळे उघडे ठेवा, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा, कारण पुढचा निर्णय तुमच्या गुंतवणुकीचं भविष्य ठरवणार आहे आणि कदाचित तुमच्या कमाईचंही. आता इथून पुढे गोष्ट आणखी रंजक होते, कारण बाजार फक्त आज काय चाललंय यावर चालत नाही, तर उद्या काय होऊ शकतं यावर चालतो. आणि सध्या सगळ्यांच्या मनात एकच विचार फिरतोय, ही घसरण अजून किती खोल जाईल, की अचानक पुन्हा एकदा सोनं चांदी उंच भरारी घेतील. आणि इथेच सुरू होतो खरा गेम. मोठे खेळाडू म्हणजेच मोठे गुंतवणूकदार कधीच घाबरत नाहीत. ते शांतपणे बघत राहतात. बाजार खाली येतो तेव्हा ते घाई करत नाहीत, ते वाट बघतात योग्य वेळ येईपर्यंत आणि मग एकदम मोठा निर्णय घेतात. पण सामान्य माणूस काय करतो? दर खाली आले की घाबरतो आणि अनेक वेळा तो तोट्यातच विक्री करतो आणि जिथे तो विकतो तिथूनच बाजार हळूहळू वर जायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हणतात, बाजारात सर्वात मोठं शस्त्र म्हणजे धीर, आणि ज्याच्याकडे धीर आहे तोच शेवटी जिंकतो. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण फक्त आर्थिक कारणं नाहीत, तर राजकीय आणि जागतिक तणाव देखील या खेळात उतरले आहेत. अमेरिका, इराण, इस्रायल या तिन्ही देशांमधील संघर्ष केव्हाही मोठं रूप घेऊ शकतो. आणि जर हा संघर्ष आणखी वाढला तर त्याचा थेट परिणाम सोनं चांदीवर होऊ शकतो, कारण अशा वेळी लोक सुरक्षित गुंतवणूक शोधतात आणि सोनं हे नेहमीच पहिलं पर्याय ठरतं. पण जर हा तणाव अचानक कमी झाला किंवा काही मोठा करार झाला तर मग उलट परिणाम होऊ शकतो, म्हणजेच दर आणखी खाली जाऊ शकतात. म्हणूनच सध्याचा बाजार खूप अनिश्चित आहे. इथे काहीही होऊ शकतं. धन्यवाद.